निमित्तानं खूप मनापासून सगळ्या जनतेस शुभेच्छा देतो। आणि आपण जे आत्ता विचारलं की काल सरकारनं निर्णय घेतलेत, काल घेतले, परवा घेतले, 4 दिवसापासून लगातार सरकार सारखे मराठा समाजाच्या बद्दलचे निर्णय घेत आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतोय, त्यांचं मनापासून कौतुक करतोय। कालसुद्धा ओबीसी प्रमाणे मराठा समाजाला सवलती लागू केल्यात। त्याच्यामध्ये फीसमध्ये अनेक विषयात पोरांचे त्याच्यातही मदत आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नक्की होणार आहे। त्याच्यामध्ये मेडिकल, इंजिनिअरिंग हे सुद्धा विषय, कम्प्युटरचे सगळे विषय सरकारने घेतले असतील या सवलतीमध्ये तर चांगलीच गोष्ट आहे, त्याबद्दलही काही वाद नाही। नुसते असं पण सवलतीमध्ये होऊ नये की दुसऱ्या सवलती मिळाल्या आणि मुख्य शिक्षण जे आहे, मुख्य प्रवाह जे त्यातच पोरं यायला पाहिजे, तर ते येत नाही आहेत असं व्हायला नको। उच्च शिक्षणात, वैद्यकीय शिक्षणात, या सगळ्या शिक्षणात पोरांनाही सवलती मिळाल्या पाहिजेत, या भूमिकेत सरकारनं यावं। परंतु काल त्यांनी जो निर्णय 4-5 दिवसात घेतलेत, बलिदान गेलेल्या कुटुंबांच्या नोकऱ्याचा विषय घेतला त्यांनी, त्यातमध्ये सुद्धा GR MIDCच्या माध्यमातून काढण्यात आला। आमचे उदय सामंत साहेब असतील, आपले लाड भाऊ असतील, विखे पाटील साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी तोही GR काढला। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटील साहेबांनी, लाड भाऊंनी त्यानंतर बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या निधीचा विषय मार्गी काढला। विखे पाटील साहेबांनी, मुख्यमंत्र्यांनी यांनी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे जो अर्ज होता, SOP होती, ती सुद्धा नव्यानं पुन्हा त्याच्याबद्दलही निर्देश काढलेत सरकारच्या वतीनं। म्हणजे हे बार नाव घेण्यापेक्षा एकदाच सांगतो की मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेबांनी, लाडभाऊंनी यांनी केसेसच्या संदर्भातली सगळी माहिती, महाराष्ट्रात मराठा आंदोलकावर ज्या केसेस झाल्यात त्या केसेस सुद्धा मागं घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठं पाऊल उचललंय। त्यांनी ती सगळे गुन्हे राज्यभरातले मागून घ्यायला सुरुवात केली। त्यांनी 58 लाख नोंदीच्या संदर्भात ते पण निर्देश दिलेत की 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप करा, त्याचे व्हॅलिडिटी पण द्या। बरेचसे निर्णय त्यांनी असे घेतलेत। हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे। या सगळ्या घेतलेल्या आत्तापर्यंतच्या निर्णयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो। विशेष करून विखे पाटील साहेबाचे आणि लाडभाऊचे सुद्धा खूप आभार मानतो। एकनाथ शिंदे साहेबाचे, आपल्या सुनेत्राताईंचे, सगळ्याच सरकारचे मनापासून आभार मानतो। त्याच्यात खूप मरमर केली गेली ते लाडभाऊकडून आणि आपल्या विखे पाटील साहेबाकडून, त्यांचंही मनापासून खरंच आभार मानतो। आणि मुख्यमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी असंच समाजाचं काम करावं। हा मराठा समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असं होऊ नये की तुम्ही या जे आत्तापर्यंतचे निर्णय घेतलेत, GR काढलेत, तुम्ही मराठा समाज खुश केलाय का? तर हो, नक्कीच केलाय। पण याच्यात असं होऊ नये की आमचं जे मूळ आहे तेच मागं राहू नयेत। म्हणजे 58 लाख नोंदी ज्या मिळाल्या त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।